भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा, अश्वावर स्वार होऊन हाती तिरंगा ध्वज घेत भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचा त्याग, शौर्य आणि राष्ट्रभक्तीच्या स्मृतींना अश्वारोहकांनी अभिवादन केले. दिग्विजय प्रतिष्ठान हॉर्स रायडिंग अकॅडमीतर्फे क्रांती दिनानिमित्त पुण्यात प्रथमच अश्वारूढ तिरंगा यात्रा संचलन आयोजित करण्यात आले होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन मंदिरापासून या अश्वारूढ संचलनाला प्रारंभ झाला. यावेळी परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी अश्वावर स्वार होत हाती तिरंगा ध्वज घेत यात्रेत सहभाग घेतला. यावेळी अकॅडमीचे अध्यक्ष गणेश पुरंदरे, विनायक हळवे, नरेंद्र पाटील, जनक टेकाळे, समीर धर्माधिकारी यांच्यासह पुणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. वैभव कवडे, शशिकांत थोरात, साईदीप ढोबळे पाटील, आशिष जाधव यांनी नियोजन आणि सहकार्य केले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन यात्रेला प्रारंभ झाला. बेलबाग चौक, लक्ष्मी रस्ता मार्गे ही यात्रा मार्गस्थ झाली, तर टिळक चौक, लकडी पूल मार्गे छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे यात्रेचा समारोप झाला. विश्रामबाग विभाग, पुणे शहर सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, पोलीस निरीक्षक विकास भिंगारदिवे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज स्मारकास पुष्प वाहून राष्ट्रगीतानंतर समारोप झाला. 8 वर्षांपासून ते 60 वर्षांपर्यंतचे अश्वारोहण करणारे 15 प्रशिक्षित घोडेस्वार या अश्वसंचलनामध्ये सहभागी झाले होते. गणेश पुरंदरे म्हणाले, क्रांती दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ही अनोखी अश्वारूढ तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये अश्वारोहण करणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्यासह पुणेकर नागरिक देखील हाती तिरंगा ध्वज घेऊन चालत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. तर अश्वावर स्वार होऊन हातात तिरंगा ध्वज घेत अनोख्या पद्धतीने क्रांतिकारकांना देखील अभिवादन करण्यात आले. ठिकठिकाणी यात्रेचे स्वागत करण्यात आले, असेही त्यांनी सांगितले. नमस्कार. आज 9 ऑगस्ट क्रांती दिन. क्रांती दिनाच्या निमित्ताने दिग्विजय प्रतिष्ठान हॉर्स रायडिंग अकॅडमीने आज अश्वारूढ तिरंगा यात्रा याचे आयोजन केले होते. आपल्याला स्वातंत्र्य देणाऱ्या क्रांतिकारकांना अभिवादन करण्यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली होती. या यात्रेमध्ये माननीय ऋषिकेश रावले साहेब, त्याचबरोबर पोलीस दलातील अन्य सहकारी व दिग्विजय प्रतिष्ठान हॉर्स रायडिंग अकॅडमीमधील राज्यस्तरीय राष्ट्रीय खेळाडू या यात्रेत सहभागी झाले होते. नागरिकांनी याला उत्स्फूर्त सहभाग घेऊन सहकार्य केलं. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. या यात्रेमध्ये 15 अश्व सहभागी झाले होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून ही यात्रा सुरू झाली. लक्ष्मी रोडनी ही यात्रा छत्रपती संभाजी महाराज पुतळा डेक्कन जिमखाना इथेही संपन्न झाली. हा अभिनव उपक्रम पुण्यामध्ये पहिल्यांदाच होत आहे आणि या पुढील काळात दरवर्षी ही यात्रा अशा प्रकारे आयोजित केली जाईल आणि अजून त्याला चांगला प्रतिसाद नक्कीच मिळेल. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.